एक प्लेट गरमागरम पनीर बटर मसाला। नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं की नाही। स्वयंपाकघरात जेव्हा बटरचा सुगंध दरवळतो आणि मसाल्यांचा रंग त्या बटरमध्ये मिसळतो तेव्हा मनात एक विचार येतो, आजचा दिवस खास हो। तर आज आपण बनवणार आहोत अशी पनीर बटर मसाला जी दिसेलही रेस्टॉरंट सारखी आणि तिची चव असेल एकदम घरगुती आणि जादुई। चला तर मग या सुगंधी प्रवासाला सुरुवात करूया। मसाल्यांचा, बटरचा आणि लज्जतदार पनीरचा। या ठिकाणी मी पनीरचे क्यूब्स कापून ठेवू। आपल्याला पनीरच्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार करायचा आहे, तर त्यासाठी मी इथे घेतले 2 टोमॅटो, 2 कांदे आणि आलं लसूणची पेस्ट बनवण्यासाठी आलं आणि लसूण। तर सर्वप्रथम मी या ठिकाणी जे आपले लाल टोमॅटो आपण घेतलेले आहेत ते मी 3 टोमॅटो या ठिकाणी थोडेसे जाड बारीक करून घेतलेत, कापून घेतलेत आणि त्याच्यामध्ये 3-4 मिरच्या मिक्स केल्या। या मिरच्या खरं तर जास्त तिखट नाहीयेत म्हणून मी 4 ते 5 मिरच्या ऍड केल्यात आणि त्यानंतर ही काश्मीरी मिरची जी असते ती ऍड केली आहे, म्हणजे तिची मिरची पावडर ऍड केली आणि मिक्सरला मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतली आहे टोमॅटोची आणि त्या सगळ्या वाटण्याची। त्यानंतर मी या ठिकाणी कांदा बारीक केलाय। तुम्ही ह्याहीपेक्षा छोटा कांदा कापून ठेवा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल। आणि जे काजू असतात ते मी भिजत ठेवलेले अर्धा तास आणि त्यानंतर त्याची प्युरी बनवून घेतली आहे, ती पण मिक्सरला बारीक वाटून घेतली। आता या ठिकाणी मी एक पॅन घेतलाय ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे पनीरची। तर त्यासाठी मी 1 चमचा ते थोडंसं जास्त 1.5 चमचा एवढं तेल ऍड केलं। आता मी त्यामध्ये एक तेजपत्ता ऍड केलाय, त्यानंतर मी दालचिनी टाकल्यात 2 छोट्या छोट्या। आता मी त्यांना व्यवस्थित असं या तेलामध्ये परतून घेते। त्यानंतर मी 3 लवंग टाकले त्या ठिकाणी, ते पण व्यवस्थित मी या ठिकाणी परतून घेते जेणेकरून आपल्या मसाल्यांचा स्वाद याच्यामध्ये उतरेल। त्यानंतर आता या ठिकाणी 1 चमचा मी जिरा ऍड करते। ते जिरं सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं छानपैकी। हे सगळे पदार्थ आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी करून घेतोय आणि तेलामध्ये परतून घेतोय, कारण की तेलामध्ये परतून घेतल्यावर त्याचा जो स्वाद आहे तो त्या तेलामध्ये उतरतो आणि मग खूप छान जी आपण ग्रेव्ही तयार करतो खूप छान बनते। त्यानंतर आलं लसूणची मी पेस्ट तयार करून घेतली होती, मिक्सरला बारीक करून घेतली होती, ती पेस्ट मी या ठिकाणी ऍड केलेली आहे। आता आपण कांदा बारीक चिरलेला याच्यामध्ये ऍड करतोय। तर मी जरा मोठा कांदा चिरलाय, तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की कांदा शक्य तेवढा बारीक चिरा तुम्ही, म्हणजे काय होतं तुम्ही जी ग्रेव्ही बनवता ना त्याच्यामध्ये कांदा मिक्स होऊन जातो व्यवस्थित जेव्हा तुम्ही तो तेलात परतता तेव्हा, आणि त्याच्यामुळे मग ती ग्रेव्ही एकदम छान अशी पेस्ट सारखी तयार होते। आता जेव्हा आपण कांदा असा लालसर परतून घेतो ना व्यवस्थित, तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली आहे आणि थोडीशी जी बेडकी मिरची आहे किंवा आपण काश्मीरी लाल मिर्च ज्याला म्हणतो ती ऍड केली आहे आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये टाकली आहे। तर ह्या 3 गोष्टी टाकल्यानंतर तुम्ही जेव्हा हे ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेता ना, तो मसाला खूप छान बनतो। फक्त तुम्हाला ना तो हलक्या ते मध्यम आचेवर परतून घ्यायला पाहिजे। त्यानंतर आता कांदा लालसर झाल्यानंतर मी याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती टोमॅटो आणि मिरची टाकून, ती पेस्ट मी आता याच्यामध्ये ॲड केली आहे। आता ही तुम्हाला मीडियम ते हाय फ्लेमवर थोडीशी परतून घ्यावी लागेल ही ग्रेव्ही, आणि चवीनुसार तुम्ही आधीच मीठ टाकून घ्या याच्यामध्ये आणि ग्रेव्ही परतून घ्या छानपैकी। जरा तुम्हाला अशी हलवत राहावी लागणार, स्टर करत राहावी लागणार, कारण की ती खाली लागणार नाही। आता मग मी हे मिश्रण एकजीव करून घेते व्यवस्थित, जेणेकरून आपल्याला एक फाईन प्युरी, फाईन पेस्ट तयार होईल या मसाल्याची, आणि जे आपण याच्यामध्ये मसाले ॲड केले होते ते पूर्ण याच्यामध्ये एकजीव होतील। जेव्हा आपली पातळ ग्रेव्ही तयार होते त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये धने पावडर टाकायची आहे। तर मी या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा एवढी धनेपूड टाकली आहे आणि आता त्यानंतर मी या ठिकाणी कसुरी मेथी ॲड करते। कसुरी मेथी आपल्याला हातावर थोडीशी बारीक करून मग त्याच्यामध्ये ॲड करायची आहे, जेणेकरून त्या मसाल्यांचा पूर्ण स्वाद ग्रेव्हीमध्ये उतरतो। त्यानंतर आपण जी काजूची पेस्ट करून घेतली होती, मी मिक्सरला काजू बारीक करून घेतले होते थोडंसं पाणी टाकून, तर ती पेस्ट आपल्याला या ठिकाणी या मिश्रणामध्ये ॲड करून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची, जेणेकरून तुमच्या ग्रेव्हीचा स्वाद एकदम चेंज होतो। आणि त्यानंतर मग आपल्याला मसाले ॲड करायचे। तर या ठिकाणी मी टाकली गरम मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकला अर्धा चमचा, आणि त्यानंतर मी या ठिकाणी शाही पनीर मसाला ॲड केला आहे, जेणेकरून पनीरचा उत्तम स्वाद बाहेर येईल। हे आपले सर्व फायनल मसाले होते। हे मसाले आपण ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ग्रेव्ही एकजीव करून घ्यायची, आणि आता तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती थिक आणि छान झाली आहे। तर तुम्ही ही मीडियम फ्लेमवरच गरम करायला ठेवा। मी जेव्हा काजूची प्युरी बनवून घेतली होती, मिक्सरला बारीक करून घेतली होती, तर त्या काजूच्या प्युरीमध्ये तसंच काजूचे काही मसाले बाकी आहेत, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी ॲड केलं आणि मग ते पाणी या ग्रेव्हीमध्ये ॲड केलं, जेणेकरून आपल्याला थोडीशी पातळ ग्रेव्ही मिळेल। आता तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किती छान ग्रेव्ही इथे रेडी झालेली आहे।
आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती छान तयार झाली आहे आणि मी माझ्या गरजेनुसार या ठिकाणी पाणी ॲड केलं आहे। तुम्हाला पण थिक कमी जास्त कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा। आणि आता बारीक कापलेली कोथिंबीर मी याच्यामध्ये ॲड केली आणि झाकण लावून मी 5 ते 10 मिनिटासाठी एकदम हलक्या आचेवर ठेवून देते। त्यानंतर आपल्याला इथे पनीरची तयारी करायची आहे। तर मी एक तवा घेतला आहे, तुम्ही एखादं पॅनसुद्धा घेऊ शकता। आता या ठिकाणी त्यामध्ये मी बटरचे काही तुकडे ॲड केलेत, तर आपल्याला बटर टाकायचं आहे आणि बटरमध्ये पनीर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पनीरमध्ये व्यवस्थित असं पनीर फ्राय करून घेऊ शकता, परतून घेऊ शकता। तर मी या ठिकाणी खूप छोटे छोटे पनीरचे तुकडे कापलेत। काही लोक मोठेसुद्धा पनीरचे तुकडे ठेवतात, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर हे पनीर मी या बटरमध्ये व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर आता मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलं आहे याच्यामध्ये आणि छानपैकी पनीर बटरमध्ये परतून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला थोडीशी कसुरी मेथी इथे बारीक ॲड करायची आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आणि स्वादसाठी मी इथे टाकणार आहे एकदम हलकीशी अशी हळद आणि त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकते। आता हे मिश्रण आपण केल्यामुळे काय होतं, जे पनीर असतं ना त्याच्यामध्ये तुमचं बटर आहे ना ते एकदम ते बटर शोषून घेतं, म्हणजे पनीरमध्ये बटर एकदम मिक्स होतं आणि मग त्या बटरची सुद्धा टेस्ट लागते। म्हणून ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही जेव्हा पनीर बटर मसाला बनवता तेव्हा। तर आता तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने मी इथे पनीर परतून घेतलं आहे मस्त बटरमध्ये आणि आता 5 मिनिटानंतर मी या ग्रेव्हीवरचं झाकण काढलं आणि त्या ग्रेव्हीमध्ये पनीर ॲड केलं आहे। आता तुम्ही पाहू शकता काय पनीर बनलं आहे, ते दिसायला एवढं सुंदर दिसतंय ना, पनीर खायलासुद्धा तितकं स्वादिष्ट झालं आहे। हे जे पनीर बनलं आहे ना घरी ते इतकं सुंदर आणि इतकं छान टेस्टला झालं आहे ना की हॉटेल किंवा रेस्टॉरंटचे जे पनीर आहे ना त्यालासुद्धा कधीही मात देईल। तर टिप्समध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कांदा आहे ना तो थोडासा बारीकच ठेवा, बारीकच कापा, जेणेकरून तुमची ग्रेव्ही अजून छान बनेल। अजून दुसऱ्या पद्धतीने पनीरची रेसिपी मी तुम्हाला घेऊन येईल, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ती पनीरची रेसिपीसुद्धा एवढीच सोपी असणार आहे। तर मंडळी ही होती आपली पनीर बटर मसाला रेसिपी। तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चव कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी। भेटूया अशाच पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत।